तिसरा कौतुकाची थाप. पावसाळ्याचे दिवस होते. शाळा सुटली, मुले घरी गेली. थोड्याच वेळात रवी, विनय, अनिल, अमित ठरल्याप्रमाणे मैदानात आले. त्यांच्या आवडीचा पकडापकडीचा खेळ खेळू लागले. मैदानाजवळ कुडाचे छप्पर असलेला एक गोठा होता. गोठ्यातील गुरे रानात चरायला गेली होती. मात्र गोठ्यामध्ये एक छोटेसे वासरू दावणीला बांधलेले होते. ते अतिशय गोंडस होते. त्याच्या पांढऱ्या रंगावर काळे टिपके अगदी उठून दिसत होते. वासरू खूप सुंदर दिसत होते. पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असे. वासराला खूप भूक लागली होती. ते आईची वाट पाहत होते. भुकेमुळे केविलणारे होऊन हंबरत होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आभाळात काळे काळे ढग जमू लागले. वादळी वाऱ्यामुळे पालापाचोळा वर उडू लागला. ढगांचा गडगडाट होऊ लागला. झाडांच्या फांद्या जोराजोरात हलू लागल्या. काही फांद्या तुटून खाली पडल्या. छोट्या छोट्या खोपट्यांवरचे काही पत्रे वाऱ्यावर उंच उडाले. दावणीला बांधलेले वासरू तर अगदी घाबरून गेले होते. ते जोराजोरात हंबरू लागले. वासराचे म्हणणे ऐकून मुले गोठ्याकडे धावली. छपराचे रवलेले लाकडे सुद्धा खिळखिळी होऊन हलू लागली होती. 5 तुरट्या खाली पडल्या. सुरुवात झाली होती. वासरू स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. पूर्ण ताकदीनिशी डाव्याला हिसका देत होते आणि जोराजोरात हंबरत होते. वादळाची पर्वा न करता मुले गोठ्यात गेली. त्यांनी वासराचे दावे सोडले. दावे धरून वासराला बाहेर आणले. त्याच क्षणी मागे जोराचा कडकडाट असा आवाज झाला आणि संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. आड्याची जाडजूड लाकडे सुद्धा खाली कोसळली. वासरू तिथे असते तर कदाचित त्या वजनदार लाकडांमध्ये त्याचा प्राणही गेला असता. पण मुलांनी वासराला अगदी वेळेत संकटातून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. ही वार्ता हळूहळू संपूर्ण गावात आणि शहरात पोहोचली. मुलांच्या शाळेत देखील बातमी पोहोचली. सर्वांना मुलांचे कौतुक केले. परिपाठाच्या वेळी मुख्याध्यापिकांनी रवी, विनय, अनिल, अमित या चौघांचेही पुस्तके देऊन भरपूर कौतुक केले. अडचणीत सापडलेल्यांना आपण अशीच मदत करायला हवी असे मुख्याध्यापिकांनी शाळेतील सर्व मुलांना सांगितले. मुख्याध्यापिकांनी दिलेली कौतुकाची थाप मुलांच्या